तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या पावसातला निसर्ग या यूट्यूब चॅनलवरती. आपण गेल्या 15 दिवसापासून कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ आपण अपलोड केला नव्हता, कारण की तसं काही वातावरण आपल्याला दिसत नव्हतं. पण चला आज आपण पाहूया महाराष्ट्रातील हवामान अंदाज. कुठे उष्णतेची लाट असणार, कुठे असणार पावसाची शक्यता, मान्सूनबाबत काय मोठी अपडेट आहे, मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. महाराष्ट्रात पुढील 3 दिवस उष्णतेची लाट कायम. विदर्भ आणि मराठवाडा तापमान 40 अंशाच्या पुढे असणार आहे. काही भागात ढगाळ वातावरण आणि वादळी वाऱ्याची शक्यता आहे. मित्रांनो, सध्या राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमान 40 डिग्री सेल्सिअसच्या पुढे आहे. पुणे हवामान विभागाने पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळायचे आहे. शेतकरी मित्रांनी आपली काळजी घ्यायची आहे. चला आपण आता पावसाचा अंदाज बघूया. महाराष्ट्रात काही भागांमध्ये मान्सून ॲक्टिव्हिटी सुरू झाली आहे. मुंबई, कोकण, घाटमाथ्यावर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनासह वारे वाहू शकतात, पाऊस पडू शकतो. पुणे परिसरात दुपारनंतर तुरळक पाऊस आणि वादळ वाऱ्याची शक्यता या ठिकाणी दिसत आहे. मुंबईमध्ये आज दिवसभर दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. तापमान साधारण 30 ते 32 डिग्री सेल्सिअस एवढं असेल. काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस येण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे मी तुम्हाला सांगू इच्छितो की नाशिक, अकोले, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, मुंबई, बोईसर, वापी या ठिकाणी दमट वातावरण, कारण की पावसाची शक्यता राहणार आहे, म्हणून दमट वातावरण त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. मी तुम्हाला सांगितलं आहे की पावसाची शक्यता आहे, तर त्यावेळेस पाऊस हा पडलेलाच आहे. भले तो कमी असेल पण पाऊस पडलेला आहे. त्यामुळे तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला पहिलं सबस्क्राईब करून घ्या, कारण की येणाऱ्या पावसाळ्यामध्ये मी तुम्हाला खूप महत्त्वाचे अपडेट मी या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. तर मित्रांनो, हा होता संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज. अशाच रोजच्या हवामान अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. शेतकरी मित्रांनी आपल्या मित्रांसाठी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि सबस्क्राईब करायचा आहे, जेणेकरून मी तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अपडेट देऊ शकेल. चला, रामकृष्ण हरी.